आणि देशवासियांनी ह्याच्यातून मोठा संदेश मिळालेला देशवासियांना आणि सर्व पक्षांना की भारतीय जनता पार्टी जी 1952 पासून जनसंघ आणि 1980 पासून जी भारतीय जनता पार्टी या देशात कार्यरत आहे आणि एक सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचार घेऊन या भारतीय जनता पार्टीने काम केलं आहे। त्या भारतीय जनता पार्टीचा पहिला आधार भारतीय जनसंघ याचे संस्थापक अध्यक्ष माननीय कैलासवासी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये आज प्रथमच भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं घवघवीत यश मिळालंय। म्हणजे ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी या विचारांची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्या पश्चात आज तो पश्चिम बंगाल भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आलेला आहे आणि हा जो सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आणि देशहिताचा विचार आता या देशातले नागरिक स्वीकारायला लागलेले आहेत। विभाजनवादी विद्वेषवादी राजकारण आता यापुढे देशात चालणार नाही हे यावरून सिद्ध झालेलं आहे। काय वाटतं यावरती आता आक्षेपित विरोधक ईव्हीएमचा घोटाळा वगैरे परत काढतील? मला एक सांगा, जेव्हा 60 वर्ष काँग्रेस जिंकत होती किंवा आता केरळला काँग्रेस आली किंवा यापूर्वी जिथे जिथे सत्ता आल्या भारतीय जनता पार्टी येण्यापूर्वी तेव्हा काँग्रेस ईव्हीएममुळे जिंकत होती का? म्हणजे आता ज्याची सत्ता येते जो निवडून येतो तेव्हा तुम्ही आरोप करता। मला असं वाटतं हे आरोप करणं चुकीचं आहे। जर तुमचा ईव्हीएमवर विश्वास नसेल तर तुम्ही निवडणुका बायकॉट करा की जो पण आम्ही ईव्हीएम करणार नाही। तुम्ही लढता निवडणुका, जिथे सीट येते ती मान्य करता आणि जेव्हा पराजय होतो तेव्हा